नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आपला शिवण क्लासचा 7वा दिवस आहे। आपण 7व्या दिवशी आज 30 साईजच्या ब्लाऊजचं फोटक्स ब्लाऊजचं कटिंग करणार आहोत। आजपर्यंत आपण कटोरी ब्लाऊजचं कटिंग, कटोरी ब्लाऊज चार्ट, बाही कटिंग चार्ट अशा प्रकारचे व्हिडिओ बघितलेले आहेत। तर आज आपला 7वा दिवस आहे, तर आपण आज फोटक्स ब्लाऊजचं कटिंग बघूयात। म्हणजे तुम्हाला फोटक ब्लाऊज ही तुम्हाला घरबसल्या आपण मोफत शिवण क्लासमध्ये शिकत आहोत, ते तुम्हाला परफेक्ट असं शिकायला मिळेल। तर बघा, इथं आपलं डबल फोल्ड पेपर करून घ्यायचा आहे। तुम्हाला आजपर्यंतच्या व्हिडिओची 6व्या दिवसापर्यंतच्या व्हिडिओची पूर्ण व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे। तिथे जाऊन तुम्ही अगोदरचेही व्हिडिओ बघितले नसतील तर बघू शकता। चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं ऑलचं बटनला सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ टाकला की तुम्हाला लगेच त्याचं नोटिफिकेशन येईल। तर बघा, आता आपण सर्वात अगोदर काय करायचं आहे, उंची घ्यायची आहे। उंचीमध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा समोरच्या भागामध्ये मिक्स करायचं आहे। म्हणजे फोटकचा ब्लाऊज आहे, आपण कटोरी ब्लाऊजमध्ये 1 इंच मिक्स करतो, पण फोटकचा ब्लाऊज आहे त्यामुळे इथं आपण तयार उंची आपली ब्लाऊजची 13 आहे, तर आपण 1 इंच मिक्स करतो म्हणजे 14 घेतो। तर फोटकचा ब्लाऊज आहे त्यामुळे इथं आपण 15 इंच घेणार आहोत। आणि वाढवलेलं जे अंतर आहे फक्त ते अंतर आपण फक्त समोरच्या भागासाठी ते 1 इंच आपण अंतर घेतलेलं आहे। तर आपण इकडच्याही साईडला आपण अंतर जे आहे ते 15 इंच घ्यायचं आहे आणि 15 इंचाचा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। तर बघा, बॉक्स तयार केलेला आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, गळारुंदी घ्यायची आहे। गळारुंदी जी आहे ते आपण इथं 2.25 इंच घेणार आहोत। शोल्डर आहे ते आपलं 3 इंच घेणार आहोत। समोरचा गळा आहे आपला 5.5 इंच, मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे 6 इंच। इथंही आपण 2.25 इंचवरतीच मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि हे जे आहे ते आपला 2.25 इंचाचा बॉक्स तयार करायचा आहे। आणि व्यवस्थित असं समोरच्या गळ्याला आपण गोल आकार देऊन घ्यायचा आहे। तर आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे। शोल्डरला मार्किंग केलेलं आहे तिथं आपण 5.5 इंच मुंडा घ्यायचा आहे आणि हा आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे। त्याच्यानंतर आपण 7.5 30 साईजचा ब्लाऊज आहे आपला, म्हणजे 7.5 आपलं छातीचा चौथा भाग आणि 1.5 इंच आपलं मार्जिन, हेही आपण मार्किंग करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला मुंड्याचे आकार घ्यायचे आहेत। तर पाठीमागचा मुंडा 1.5 इंचाचा, समोरचा मुंडा 1 इंचाचा। मुंड्याला आकार द्यायच्या अगोदर आपण खाली बॉक्स तयार करूयात, म्हणजे 7.5 आणि मार्जिन 1.5 इंच। आणि उंचीमध्ये एक्स्ट्रा वाढवलेलं अंतर आपण समोरच्या भागामध्ये फक्त वाढवलेलं आहे, पाठीमागच्या भागामधून ते अंतर आपल्याला कट करून घ्यायचं आहे। मुंड्याला आकार देताना आपण अगोदर हे पेपर उरलेला एक्स्ट्राचा कट करू। मुंड्याला आकार देताना पेपर आहे तो आपल्या साईडला करायचा आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे। बाहेर आपलं चुकून गेलेलं आहे। अशा पद्धतीने हे मुंड्याचे पण आकार आपले झालेले आहेत। मुंड्याला आकार झालेले आहे, तर आता आपण इथं क्रॉस पट्टी काढायची आहे, म्हणजे एक पट्टी काढायची आहे। तर समोर अगोदर इथं आपण 3 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि नंतर 2.5 इंचावरती। फिटिंगच्या बाजूलाही आपण 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे। आणि हे जे आहे ते आपण 2.5 इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। आणि आपल्याला 2.5 इंचाचा बॉक्स तयार केल्याच्या नंतर काय करायचं आहे, इकडच्या साईडनी कर्वमध्ये आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे। थोडंसं वरती गेलं तरी हे आपलं अंतर 1.5 इंच, म्हणजे पावणेच आपण इथं 3 घेतलेलं आहे, 3.25 इंच आलं तरीही चालतं, म्हणजे आपली एक पट्टी आहे ती व्यवस्थित येते। अशा पद्धतीने एक पट्टीलाही आपण आकार देऊन घ्यायचा आहे। तर आता हे झालेलं आहे, आपले मुंड्याचे आकार झालेले आहेत, एक पट्टी झालेली आहे। आता आपण टक्स घ्यायचे आहे। टक्स घेताना काय करायचं, हा जो टक्स हे अंतर किती आलेलं आहे आपल्या ह्याचा मध्य काढायचा आहे एक पट्टीपर्यंत। 1.25 आहे, 1.25चा मध्य कसा काढायचा, टेप आहे तो डबल फोल्ड करायचा आणि मध्यभागी इथं मार्क करायचा आहे। मार्क केल्याच्या नंतर आपण समोरचा टक्स आहे तो 2.5 इंचाचा घ्यायचा आहे, म्हणजे हा लूप पट्टीच्या बाजूचा टक्स आहे।
त्याच्यानंतर आडवा टक्स घेताना 3.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि वरती आहे ते आपल्याला 2.25 किंवा 2 इंच घ्यायचं आहे. 2.25-2 इंच. त्याच्यानंतर आपल्याला इकडच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं, इकडच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आहे बरोबर. आणि हे क्रॉसमध्ये आपल्याला मार्किंग करायचं आहे. हा आपला समोरचा टक्स आहे. त्याच्यानंतर आपल्याला इकडचा टक्स घेण्यासाठी आणि मुंड्यातला टक्स घेण्यासाठी आपल्याला हे अंतर किती आहे बघायचं आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला टक्स घ्यायचा आहे. तर हे जे अंतर आहे ते क्रॉसमध्ये आपण असं बघितलेलं आहे. हे किती आलेलं आहे आपलं अंतर, तर 2.25 इंच आहे. तर आपण इकडल्याही साईडला असं मुंड्याच्या बाजूला 2.25 इंचावरती मार्किंग करायचं आणि आपण इकडच्याही साईडला 2.25 इंचावरती मार्किंग करायचं. आणि टक्स जो आहे तो आपला कुठपर्यंत असतो, तर 1 इंचाच्या मुंड्यापर्यंत आपला टक्स असतो. आणि इकडचाही टक्स आपण असा क्रॉस घ्यायचा आहे पद्धतीने. तर आपला या इकडं माप आलं तर पण आपण असंही घेतलं तरी चालतं, म्हणजे हे आपलं असं गोलाकारमध्ये आलं पाहिजे. व्यवस्थित असा आपला टक्स पॉईंट आहे. हे जे आहे ते आपल्याला इकडं अर्धा इंच घ्यायचं आहे आणि असं क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं आहे. सगळे जे हे आहेत पाव इंचाचं मार्जिन घेऊन आपल्याला शिलाई करायची असते. आता आपण इकडं अर्धा इंच वाढवलं, इकडं अर्धा इंच वाढवलं, तर इथं आपण मार्जिन एक्स्ट्रा घेत असतो. म्हणजे हा टक्स घेतल्यानंतर आपल्याला फिटिंगला कपडा कमी पडतो म्हणून आपल्याला इथं 1 इंच अंतर वाढवायचं आहे. तुम्ही हा जर टक्स इकडल्या साईडला 1.25 इंच, इकडल्या साईडला पाव म्हणजे पूर्ण 1.5 इंचाचा घेतला असेल तर 1.5 इंच अंतर वाढवा. इथं आपलं अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे, त्यामुळे इथं आपण पाव इंच घेतलेलं आहे आणि हे जे आहे ते आपण मार्किंग करून घेतलेलं आहे. तर हे अशा पद्धतीनं आपलं कटिंग झालेलं आहे. मार्किंग केल्यानंतर आपला हा टक्स म्हणजे इथपर्यंत येणार, अशा पद्धतीनं हा आपला टक्स येणार. तर अशा पद्धतीनं आपलं हे मार्किंग झालेलं आहे. तर खूप सोप्या पद्धतीने इथं मी तुम्हाला समोरच्या भागाचं कटिंग करून दाखवलेलं आहे. तर आता आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग बघूया. पाठीमागच्या भागाचं कटिंग करताना कटिंग कुठून करायचं आहे, तर बघा हे जे आपलं योगपट्टी आहे जेवढी मापाची आहे तेवढीच घ्यायची. मार्जिन वाढवायचं नाही योगपट्टीमध्ये. योगपट्टीच्या वरती आपण एक्स्ट्राचं मार्जिन टक्ससाठी घ्यायचं आहे. आणि आपण हे 1.5 इंच वाढवलेलं अंतर जे आहे तेही आपल्याला फक्त समोरच्या भागासाठी आहे. पाठीमागच्या भागातून ते अंतर कट करायचं. उंचीमधलंही 1 इंचाचं अंतर पाठीमागच्या भागातून कमी करायचं आहे आणि टक्सचंही अंतर पाठीमागच्या भागातून कमी करायचं आहे. तर हे पॉईंट लक्षात ठेवलं की आपला ब्लाऊज जो आहे तो कुठंच चुकत नाही. त्याच्यानंतर आपल्याला गळारुंदीला इथं कट देऊन घ्यायचं आहे. म्हणजे पाठीमागचा भाग कट करताना आपल्याला गळारुंदी आपली व्यवस्थित लक्षात येते. दोन्ही भाग वेगवेगळे करून घ्यायचे आपल्याला. पाठीमागचा भाग आपण साईडला ठेवू आणि आपण समोरच्या भागाचं कटिंग करायचं आहे. ही आपली एक पट्टी आहे. एक इंचाचं अंतर जे आहे ते आपण मुंड्याचं ते कट करायचं आहे. आणि आपला समोरचा गळा कट करायचा आहे. बघू शकता व्यवस्थित असा हा आकार आल्यामुळे आपला ब्लाऊज जो आहे तो समोरच्या भागामध्ये परफेक्ट बसतो. आता हे दोन्ही आहेत. आता आपण आपलं जे आहे ते पाठीमागच्या भागाचं कटिंग बघूया. पाठीमागच्या भागाचं कटिंग बघताना आपल्याला अगोदर हे क्रॉस आहे ते सरळ करून घ्यायचं. म्हणजे टक्सचं अंतर जे आहे ते पाठीमागच्या भागात घ्यायचं नाही. तुम्हाला असं सरळ कट करता येत नसेल तर वरती अर्धा इंच, खाली 1.5 इंच मार्किंग करून कट करायचं. त्याच्यानंतर आपल्याला उंची ही खालच्या साईडनी 1 इंच कमी करायची आहे. कारण आपण कटोरी वाढवत असतो त्यामुळे क्रॉस कटोरीमध्ये अंतर वाढवत नाही. पण ही 4 टक्स ब्लाऊजची कटिंग आहे. आपल्या उंचीमध्ये ब्लाऊज कमी पडतो, नेहमी प्रॉब्लेम येतो. 4 टक्स ब्लाऊजच्या उंचीमध्ये कमी पडतात म्हणून आपण 1 इंच अंतर वाढवायचं असतं. म्हणजे आपला ब्लाऊज समोरचा पाठीमागचा भाग बरोबर येतो. तर हे झालेलं आहे. आता पाठीमागच्या गळ्याची तुमची जेवढी उंची आहे तेवढी घ्या. तयार 9 आहे आपली. मार्जिनसाठी अर्धा इंच म्हणजे 9.5. आणि इथंही आपण गळारुंदी 2.25 इंच घेऊन मार्किंग करायचं आहे. आणि हे जे आहे ते आपलं सरळ असं
बॉक्स तयार करायचा आहे आणि तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही इथं आकार देऊ शकता, चौकोनी किंवा गोल आकार पाहिजे तसं तुम्ही आकार घेऊ शकता. अशा पद्धतीने आपण परफेक्ट असा हा आपला पाठीमागचा भाग आहे, हा आपला समोरचा भाग आहे. बघू शकता हा आपला अंतर व्यवस्थित असेल ना हे तर आपला ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येतो. आणि ही जी आहे ती आपली पट्टी आपली ही आपली क्रॉसपट्टी म्हणजे चौकपट्टी. तर अशा पद्धतीनं आपण 4 टाइप्स ब्लाऊजचं कटिंग बघितलेलं आहे. तर बाहीचं कटिंगचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया, म्हणजे आपल्या परफेक्ट लक्षात राहण्यासाठी. आपण अगोदर पाठीमागील समोरच्या भागाचं कटिंग केलेलं आहे, बाही कटिंगचं आपण पुढच्या भागामध्ये व्हिडिओमध्ये बघूयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल परफेक्ट. आपण पूर्ण जर एकदाच बघितलं तर आपलं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. म्हणून आता तुम्ही ह्याची प्रॅक्टिस करा आणि आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बाहीचं कटिंग बघूयात. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण चॅनलवरती फ्री शिवण क्लास सुरू केलेला आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.